व्हॅनिला केक स्पॉन्ज कसा बनवायचा यासाठी प्रेमिक्स किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, तेल किती वापरायचं, केक स्पॉन्जला डोम शेप काय येतो या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये कंप्लीट केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी वंदना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण एक लोखंडी स्टँड टाकलेला आहे. यामुळे आपल्याला या पातेल्यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाही. आता हे पातेलं गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे पातेलं छान असं गरम करून घ्यायचं आहे. एका केक टीनमध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे तेल आपल्याला या केक टीनला सर्व बाजूंनी एकसारखं लावून घ्यायचं आहे. यामुळे आपलं केकचं बॅटर या डब्याला चिटकून राहत नाही आणि केक छान असा डिमोल्ड होतो. यासाठी यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घेऊ शकता. मी फक्त गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. टाकून घेतलेलं गव्हाचं पीठ सर्व डब्याला एकसारखं लावून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ या केक टीनला सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे. केक टीन पूर्णपणे रेडी झालेला आहे. मेजरिंग स्केलवरती मी एक बाऊल ठेवलेला आहे आणि आपण त्या बाऊलमध्ये प्रेमिक्स टाकून घेणार आहोत. आपण अर्धा किलोचा केक स्पॉन्ज बेक करणार आहोत. यासाठी आपल्याला 150 ग्रॅम प्रेमिक्स घ्यायचं आहे. इथे मी व्हॅनिलाचं प्रेमिक्स वापरत आहे आणि हे प्रेमिक्स चिराग कंपनीचं आहे. पुन्हा एकदा वजन आपण टेअर करून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. मी एकदाच पाणी टाकून घेत आहे. पण तुम्ही मात्र जेव्हा केकचं बॅटर भिजवत असाल तेव्हा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. गेली मी 10 वर्ष केक करत आहे, यामुळे मला पूर्णपणे अंदाज आहे. यामध्येच आपण तेलसुद्धा घालून घेऊया. इथे अर्धी पडी एवढं तेल मी वापरत आहे. यामध्येच तुम्ही इसेन्ससुद्धा टाकून घेऊ शकता. ज्या फ्लेवरचा तुम्हाला केक करायचा आहे त्या फ्लेवरचं इसेन्स इथे वापरायचं आहे. हा केक मी व्हॅनिला फ्लेवरमध्ये बनवत आहे, यामुळे इथे मी इसेन्सचा वापर केलेला नाही. बॅटरमध्ये असलेल्या सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि छान असं हे बॅटर स्मूथली करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीचं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट बॅटर ठेवायचं नाही. तेलाने आणि पिठाने ग्रीस केलेल्या डब्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया. मी एकदाच सर्व बॅटर या डब्यामध्ये ओतून घेत आहे. जर तुम्हाला चॉकलेट स्पॉन्ज बनवायचा असेल तेव्हासुद्धा अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला केक बनवण्यासाठी रेडी करायचं आहे. ज्या पद्धतीने व्हॅनिला प्रेमिक्सची बॅग मिळते ना, अगदी त्याच पद्धतीची चॉकलेट प्रेमिक्सचीसुद्धा बॅग मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एकदा सर्व बॅटर टाकल्यानंतर आपल्याला केक टीन 3 ते 4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने. यामुळे बॅटरमध्ये असलेली हवा बाहेर निघते आणि केकला डोम शेप येत नाही. जर तुमच्याही केकला डोम शेप येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा केक टीन टॅप करायचा, म्हणजे तुमच्यासुद्धा केकला डोम शेप येणार नाही. आपलं पातेलं छान असं प्रीहीट झालेलं आहे आणि यावरचं झाकण काढून आपण हा डबा पातेल्यामध्ये ठेवलेला आहे. पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि 30 मिनटं हा केक आपण बेक करून घेणार आहोत. केक बेक करताना गॅसची पॉवर अतिशय कमी ठेवायची आणि मंद आचेवर हा केक आपल्याला 30 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. पूर्णपणे 30 मिनटं झालेली आहेत आणि यामध्ये टूथपिक टाकल्यानंतर टूथपिक क्लीन आली आहे, याचा अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे. कधीही केक गरम असताना डब्यामधून काढायचा नाही. केक छान 20 मिनटं थंड करून घ्यायचा आणि नंतर सुरीच्या मदतीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हा केक टीनमधून बाजूला काढून घ्यायचा आहे. बघू शकता केक टीनला आपण बटर पेपरचा वापर न करतासुद्धा केक आपला अलगद डिमोल्ड झालेला आहे
आणि अजिबातही केक टिनला हा केक चिटकला नाही. बघू शकता आपल्या केकला किती छान असा रंग आलेला आहे आणि छान मऊ जाळीदार असा आपला व्हॅनिला केक स्पॉन्ज तयार झाला आहे. हा केक स्पॉन्ज बनवणं अतिशय साधं आणि सोपं आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजेच तुमचासुद्धा केक स्पॉन्ज अशाच पद्धतीचा छान आणि जाळीदार तयार होणार आहे. तर तुम्हाला आपला पहिला व्हिडिओ नक्कीच छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा.